उपादो सुको सद्धम्मदेशना सुखा संगस्य सामगी समगाण तपो सुको. अर्थात बुद्धाचा जन्म सुखदायक आहे. बुद्धांच्या धम्माचा उपदेश सुखदायक असतो. संघामध्ये एकता असणे अत्यंत सुखदायक असते आणि आपण सर्व मिळून धम्माचा प्रचार प्रसार आणि तप करणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाचे असते, असा तथागत भगवान गौतम बुद्धाचा सिद्धांत आहे. राजा भविको धम्मिको म्हणजे राजा जर श्रद्धावान असेल, त्याच्यामध्ये श्रद्धा उत्पत्ती असेल, तर खऱ्या अर्थानं जो बुद्धाचा कर्मसिद्धांत आहे तो कर्मसिद्धांत जसे बीज टाकलं त्या पद्धतीने ती वृक्षाची उत्पत्ती होते. आपण आता जस्ट बघितले. आणि जशा पद्धतीनं आईच्या गर्भाशय प्रथम मासी खलल जायचे, द्वितीय मासी अर्बुदाह, असे 9 मासापर्यंत ती गर्भाशयाची वाढ होते आणि जन्म होत असतो. तर तो एक सिद्धांत लॉ डिपेंडंट लॉ ऑफ ऑर्गॅनिझम किंवा प्रत्यय समुत्पादाचा सिद्धांत आहे. तर तो तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा म्हणजे सर्वसाधारण व्यक्तीसाठी दिलेला नाही, म्हणजे त्यांचं श्रवण करण्यासाठी हे सर्वसाधारण लोकांसाठी दिलेलं नाही, कारण तो थोडासा किचकट आहे आणि विचारणीय आहे, थोडासा अवघड सिद्धांत आहे समजायला. त्याच्यामुळं आपल्याला मध्यम मार्ग गेला, आपल्याला जेवढं पसते त्या पद्धतीनं. तर आपण ह्या ठिकाणी विचार करणार आहोत की पंचशील आपल्याला कशाबद्दल दिला असेल तथागत गौतम बुद्धांनी, याची म्हणजे काय गरज पडली असेल याची कधी आपण विचार केला का? या अंगानं की म्हणजे काय कशामुळे पाना ते पाता वेरमनी शिखापदम समाधी आम्ही किंवा सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमनी कशासाठी सिद्धांत दिला आहे असेल, किंवा चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटं बोलू नये, हे 5 सील कशासाठी दिले, त्याची उत्पत्ती कशी झाली, आपण त्याचं थोडक्यामध्ये ह्या ठिकाणी म्हणजे विश्लेषण करूयात. आणि कालच पोळ्याचा सण झाला. पोळ्याचा सण अर्थात बैलाचे गुणधर्म माणसाने कसे अंगीकारावे हा एक शेवटचा एक पॉईंट राहील, म्हणजे जेणेकरून आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की बुद्धाचा धम्म कशा पद्धतीने. कारण आपण बघतो एक थोडक्यात उदाहरण ह्या ठिकाणी, तथागत गौतम बुद्धांनी जेव्हा श्रावस्तीमध्ये भिक्षाटन करत असताना लोकांनी त्यांना सांगितलं की लोक भांडणं करायला, त्यांना काय करावं तथागत, कारण एक जण म्हणते की धम्म असा आहे, एक जण म्हणते धम्म तसा आहे, आणि त्याच्यामध्येच आपसात म्हणजे भांडणं करायला येतं, नाही माझंच खरं, ते म्हणते माझंच खरं, ते म्हणते माझंच खरं. मग तथागत गौतम बुद्ध त्यांना समजून सांगतात की मित्रांनो काय करा म्हणते, याची परीक्षा घ्या म्हणते आंधळ्या लोकांची, कारण आपण तर एवढा धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे, तरी सुद्धा धर्म जर यांना सर्वश्रुत होत नसेल तर आपण याची म्हणजे कुठं कमी पडलो त्या गोष्टीची आपण टेस्ट तरी करूयात. माणसंच आहेत, प्राणीच आहेत, माणसाला बुद्धीच तेवढीच आहे, प्रत्येक माणूसांना तेवढंच खात असतो, प्रत्येकाचा ऐकू कमी जास्त असतो, परंतु तरीही कलह का करीत आहेत. मग ते राजाला आज्ञा देतात की तुम्ही काय करा, एक आंधळ्याची परीक्षा घ्या. आणि परीक्षा घेत असताना गावामध्ये धोंडी देतात. धोंडी देत असताना एक मोठा हत्ती आणतात. मोठा हत्ती आणल्याच्या नंतर ते उभा करतात राजवाड्याच्या समोर आणि त्याच्यासमोर पूर्ण ते आंधळे उभे करतात आणि त्यांना 5 मिनिटाचा वेळ देतात की तुम्ही सांगा की हत्ती कसा आहे. मग त्यांना गोल उभे केल्याच्या नंतर ज्या पद्धतीने ते आता डोळे ते नाहीत, पाहू शकत नाहीत, मग ते हात लावून पाहतात. कोणाला शेपूट लागते, कोणाला पाय लागतो, कोणाला पोट लागते, कोणाला कान लागतो, आणि अशा पद्धतीनं त्यांचं ते टाईम संपल्याच्या नंतर मग सांगा म्हणतात की हत्ती मी आणलेला कसा होता. मग ज्याला पाय लागला ते म्हणते एक कणगीसारखा होता हत्ती. राजा गदगदा हसायला लागते, मला मी तर 4 पायाचा हत्ती आणला, हे कणगीसारखा हत्ती कसा काय म्हणायला. नंतर एक जण सांगते, एक दुसऱ्याला विचारते हत्ती कसा आहे, ते म्हणाले आपल्या घरात जे झाडू मारतो कारण त्याला सेफ्टी लागलेली असते. तिसऱ्याला विचारतात की हत्ती कसा आहे, ते म्हणतात हत्ती सुपासारखा आहे कारण त्याला कान लागलेला असतो.
बाकीला मध्य पोट लागलेलं असतं, तर ते एक धान्याचा कोठारासारखं आहे. राजा हसायला लागते आणि विचार करते. तथागतांना सांगितलेलं त्याला उत्तर तिथंच पडते की लोकांना जे असंच आहे म्हणतात, कारण जग जे आहे ते असंच आहे. आपल्या आपल्या परीनं कसं त्याचं सांगायचं, ह्या गोष्टीचं ज्ञान आपापल्या परीनं सांगत असतात. हालाकी हाती 4 पायाचा आहे, परंतु त्याचं वर्णन सांगणारे कशा पद्धतीने सांगणार, कारण ते आंधळे होते, त्यांना दृष्टी नव्हती. आणि हे दृष्टीचं ज्ञान देण्यासाठी तथागत गौतम बुद्धांनी अतिशय सुंदर असं वर्णन विवेचन केलेलं आहे की ह्या जगामध्ये वाईटांची संख्या सगळ्यात जास्त आहे, चांगल्या लोकांची संख्या खूप कमी आहे. भोजन झाल्याच्या नंतर दुपारी तथागत गौतम बुद्ध एका झाडाखाली बसतात आणि बसत असताना एक खालची पृथ्वीची माती घेतात आणि नखावरती ठेवतात. आणि जे भिक्खू असते, भिक्खू संघांना विचारतात की सांगा, माझ्या नखावरची माती जास्त आहे की या पृथ्वीवरती माती जास्त आहे? सगळे सांगतात की अर्थात पृथ्वीवरती माती जास्त आहे. त्याच पद्धतीने मग झाडाकडे दाखवतात की झाडाची फळे तोडून आणतात, पाणी मुठभर घेतात आणि म्हणतात माझ्या हातातली पाणी जास्त आहेत की झाडावरची पाणी जास्त आहेत? अर्थात झाडावर जास्त असतात पाणी. त्याच पद्धतीनं पृथ्वीवर माणिक मोत्याची संख्या आहे की दगड धोंड्याची संख्या जास्त आहे? माणिक मोत्याची संख्या कमी, अर्थात दगड धोंड्यांची संख्या जास्त आहे. ह्याच पद्धतीनं मानवाची जी उत्पत्ती आहे किंवा मानवाचा जो संघर्ष असतो किंवा माणसाचा जो कौटुंबिक कलह असतो, हा असाच असतो. कारण ह्या माणिक मोत्यासारखेच माणसं हे ह्या पृथ्वी तलावरती असतात. बाकी 90% हे दगडधोंडेच असतात. ज्या पद्धतीनं आता प्रथम मासी खलल जे आहे ते म्हणजे प्रथम अर्बुदापासून त्याची जी निर्मिती होते, जे कर्मसिद्धांतामध्ये लक्षणात उदाहरण पूर्वी आपण उदाहरण ऐकलं, त्या पद्धतीने त्याचं बीजारोपण होते. महत्वाचा मुद्दा असा की पंचशील देत असताना या पृथ्वी तलावरचा माणूस कशा पद्धतीने नीतिमान होईल आणि कसा तो सदाचाराच्या मार्गावरती जाईल, हा बेसिक सिद्धांत. आता जन्मता कोणी काय म्हणजे व्यभिचारी स्वरूपाचं होतं का, किंवा कोणी प्राणी हिंसा करणारं होतं का जन्मनाला बाळ कधी दारूच्या दुकानावर गेलं का जन्मनाला बाळ कधी खोटं बोलणारं निघालं का? नाही निघालं. तरी सुद्धा बुद्धाच्या काळी अशी काय परिस्थिती होती की जेणेकरून बुद्धांना म्हणजे ह्या गोष्टीचं दखल घ्यावं लागली आणि एक पॅरामीटर तयार करावं लागलं. आता आपण पेज नंबर 37, 38, 39चा जर विचार केला बालपण सिद्धार्थाचं, तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की सिद्धार्थ आपल्या शेतावरती जायचं. तुम्ही ऐकले, शेतावरती गेल्याच्या नंतर एका जांभळाच्या झाडाखाली बसल्याच्या नंतर ते पाहायचे की कोणी झाडं तोडते, कोणी मळक्या बैलांवरती काम करते, कोणी पेरताना पाणी करते, कोणी त्या बैलाला हाकलते, कोणी नांगरणी करते, कोणी वखारणी करते आणि ते कोणी म्हणजे कोणाचं लहान लेकरू लढते. अंगावरचे कपडे हे मळलेले असतात, फाटलेले असतात, माखलेले असतात आणि हजारो एकर मध्ये ते राब 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 लोक राबलेले असतात. मग तथागत गौतम बुद्ध त्या ठिकाणी जेव्हा त्याचे मित्र येतात, अरे इथं काय बसतोस, चल आमच्यासोबत शिकारीला जाऊयात. पण तथागत गौतम बुद्ध सांगतात की मग मला ते आवडत नाही. हालाकी धनुर्विद्येमध्ये पारंगत होते, शिकार येत नव्हती अशातला उद्देश नव्हता, परंतु त्याचा निशाणा सुद्धा परिपक्व होता आणि क्षत्रिय कुळवंशी असल्यामुळं शिकारीचं कौशल्य सगळं त्यांनी अवगत केलेलं होतं. परंतु तो त्या मित्रांना म्हणतो की एका माणसाने पिळवणूक करावी आणि बाकीच्या म्हणजे एका माणसाने बसून खावं आणि असंख्य माणसांनी श्रम करावं, हे मला पटलं नाही. हालाकी तुम्ही माणसा, सुटापुटाचे तुम्ही माणसा, धुतरातले माणसंच होतं, चडीवरचे माणसंच होतं, पॅन्टीवरचे माणसंच होतं, परंतु एका माणसाने, एका मालकाने एका जागी बसाव आणि हजारो श्रमिकांच्या जीवावरती राब राब राबून धान्याचं उत्पन्न घेऊन त्या उत्पन्नावरती मालक हा मोठा व्हावा, हे मनाला पटणार नाही. पण ही जी पिळवणूक आहे, ही पिळवणूक कुठंतरी थांबली पाहिजे. हा कलह जो आहे मनुष्य मात्राचा, ही वेदना ज्या आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. पिळवणूक जो हा शब्द आहे, कार्ल मार्क्सचा जो उत्तर देतो, ही पिळवणूक शब्द ह्या कार्ल मार्क्स आणि बुद्धाला च्या तत्वज्ञानामध्ये म्हणजे 2318 वर्षाच्या नंतर पिळवणूक हा शब्द आला. कार्ल मार्क्स हा सिद्धांत काय सांगितलाय की माणसाच्या दुःखाच्या उत्पत्तीचं कारण काय आहे, मनुष्याला फक्त ज्याच्याकडे पैसा आहे
कारण भांडवलशाही आणि नोकरशाही हा त्यांनी सिद्धांत सांगितला आहे. कारण एक मालक असला तर इंडस्ट्रीमध्ये हजारो वर्कर तो मालक हा गडगंज होत असतो आणि गडगंज झाल्याच्या नंतर त्याच्या जीवावर तो श्रीमंत होत असतो. परंतु त्या श्रमिकाची दयामया न करता मग त्यांच्यामध्ये कशा पद्धतीनं कलह होतो आणि या खलामध्ये जी उत्क्रांती होते त्याच्यामधून मग समाजवाद विकसित होतो. हा बुद्धाचा आणि मार्क्सचा सिद्धांत जवळपास हा सेम आहे. मार्क्स जगाची निर्मिती झालेली नसून त्याचा विकास पावलेला असं सांगतो. बुद्ध सुद्धा असं त्याच पद्धतीने तो विस्तारानं सांगत असतो. मुद्दा असा आहे की तथागत गौतम बुद्धांना पंचशीलाची का आवश्यकता पडली. जेव्हा